नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अनालायझर. आज एका पुस्तकाची ओळख करून द्यायला मी आपल्या समोर आलेलो आहे. जरासं वेगळं वाटेल, पण होय, मला एका पुस्तकाची ओळख करून द्यायची आहे आणि ते आपल्या वाचनात यावं असं मला वाटतंय, म्हणून ते पुस्तक आपल्या समोर मी घेऊन आलो आहे. पुस्तक आहे नरेंद्र मोदी, नवी भाजपा, बदलता भारत. ज्येष्ठ पत्रकार प्रशांत दीक्षित यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे. राजहंस प्रकाशनच्या वतीनं हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलेलं आहे. मी या पुस्तकाची ओळख करून का देतो आहे ते देखील तुम्हाला सांगतोय. प्रशांत दीक्षितांनी मोदींवरचं लिहिलेलं हे काही पहिलं पुस्तक नाही आहे. म्हणजे हे पहिलं पुस्तक आहे म्हणून त्याची ओळख करून द्यावी असं अजिबात नाही आहे. अनेक पुस्तकं नरेंद्र मोदींच्या वरती आलेली आहेत. मला प्रशांत दीक्षितांच्या या पुस्तकाचं वैशिष्ट्य हे सांगायचं आहे की ते मेकिंग ऑफ मोदी सुद्धा सांगतात. याआधी त्यांचं राव पर्व हे पी.व्ही. नरसिंहराव यांच्यावरचं पुस्तक देखील आलेलं आहे. अत्यंत सुंदर एक छान मांडणी त्या पुस्तकाची आहे. तसंच हे मोदींच्यावरचं पुस्तक आहे. मेकिंग ऑफ मोदी हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे 2001ला मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर गुजरातची दंगल घडली. त्याच्या आधी 3 दिवस ते पहिल्यांदा गुजरातचे आमदार बनले. इथपासून पुढचा इतिहास सगळ्यांनाच चांगला ठाऊक आहे. म्हणजे 2001ला वर्षाच्या शेवटी मुख्यमंत्री बनलेले मोदी ते 2023 पर्यंतचे मोदी आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. म्हणजे एकमेव नेता असा आहे ज्यांनी 2001 ते 2014 असा साधारण 13 वर्षाचा कार्यकाल, कमी होईल थोडासा, त्याला आपण 13 म्हणूया, 13 वर्षाचा कार्यकाल गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून पार पाडला. तर आता एकूण 10 वर्ष, आता 8 झालीत पण पुढची 2 होणारच आहेत, अशी 10 वर्ष देशाचे पंतप्रधान म्हणून काम पाहत आहेत. हे मोदी आभाळातून पडलेलं नेतृत्व आहे का? म्हणजे अचानक मोदी आले, अवतीर्ण झाले आणि ते मुख्यमंत्री बनले, पंतप्रधान बनले, असं काही घडलंय का? मोदींच्या मोदी होण्याच्या मागे एक मोठा इतिहास आहे, एक मोठं काम आहे आणि ते लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि तो सगळा प्रवास तुम्हाला अगदी तटस्थरित्या या पुस्तकाच्या मध्ये बघायला मिळणार आहे. मुळात लक्षात घेतलं पाहिजे की ज्यावेळी इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतरची एक मोठी लाट आली होती, त्यावेळेला 1984 साली देशभरामध्ये भारतीय जनता पक्षाचे केवळ 2च खासदार निवडून आलेले होते. तेलुगू देसम पक्षामुळे आंध्र प्रदेशातून 1 खासदार, त्यावेळेसचा आंध्र प्रदेश, 1 खासदार निवडून आलेला होता आणि दुसरा खासदार गुजरात मधल्या मेहसाणा या मतदारसंघातून निवडून आलेला होता. खरं तर ही निवडणूक भारतीय जनता पार्टीसाठी लोकसभा निवडणूक नव्हती, शोकसभा निवडणूक होती. या शोकसभा निवडणुकीच्या मध्ये सुद्धा गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यानं मोठा प्रतिसाद दिलेला होता. त्या जिल्ह्यातून निवडून येणारी जागा ही मोदींच्या प्रभावातील होती, हे विसरून चालणार नाही. मित्रहो, 1960ला गुजरात नावाचं राज्य अस्तित्वात आलं. त्यावेळी नरेंद्र मोदींचं वय असेल अवघी 10 वर्ष. कदाचित गुजरात राज्याला माहीत सुद्धा नसेल की हाच माणूस, हाच मुलगा पुढे गुजरात राज्याचाच 12-13 वर्ष मुख्यमंत्री राहणार आहे आणि देशाचा पंतप्रधान होणार आहे. गुजरात राज्याच्या निर्मितीनंतर ते पुढे म्हणजे नरेंद्र मोदींच्या सज्ञान होण्याच्या कालखंडापर्यंत, 60 पासून पुढची 10-12 वर्ष आपण असं गृहीत धरूया की मोदी बाहेर पडण्याच्या अगोदरच्या कालखंडापर्यंत मोदींचा ओढा हा अध्यात्माकडचा होता. म्हणजे संघ विचार असं वगैरे काही नाही, पण अध्यात्माकडचा होता. मग 18व्या वर्षी निघून जाणं, हिमालयात जाणं, हिमालयातून वापस येणं आणि मग काही लोकांशी जोडलं जाणं. इथे काही लोकांशी जोडलं जाणं या शब्दासोबत मी पुन्हा महाराष्ट्राची संबंध जोडतो. नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तिमत्वाला घडविणारा प्रत्येक माणूस हा महाराष्ट्रीयन आहे, हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला अभिमानानं सांगता येऊ शकेल. म्हणजे वकील जे होते आपले लक्ष्मणराव इनामदार,
ज्यांना वकील साहेब या नावाने ओळखलं जायचं, लक्ष्मणराव इनामदार असोत की विवेकानंद केंद्राचं काम करणारे एकनाथरावजी रानडे असोत की दत्तोपंत ठेंगडी असोत, या सगळ्याच मराठी माणसांच्या सोबत राहून नरेंद्र मोदी घडले, वाढले आणि गुजरातमध्ये त्यांनी काम सुरू केलं. 1986च्या आधी, म्हणजे त्यांचा प्रत्यक्ष राजकारणात प्रवेश होण्याच्या आधी, मोदी अनेक वर्ष, म्हणजे जवळपास 15 वर्ष, नुसतं अनेक वर्ष नाही, जवळपास 15 वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम करत होते. म्हणजे 86ची 5 आणि 10 असा विचार केला तर साधारणतः 1971-72 साली मोदी संघाच्या संपर्कात आले होते. त्यावेळेला मोदींचं वय 21-22 असेल. 1986 साली मोदींचा प्रत्यक्ष राजकारणात भारतीय जनता पार्टीच्या राजकारणामध्ये प्रवेश झाला. त्याच्या आधी मोदी संघाचं काम करत होते. तुम्हाला आठवत असेल 1981 साली मीनाक्षीपुरम इथं एक मोठं धर्मांतर घडलेलं होतं. मीनाक्षीपुरमच्या भागातील लोकांनी, दलितांनी मुस्लिम धर्मामध्ये प्रवेश केलेला होता आणि यावर हिंदू जनमानस ढवळून निघालेलं होतं. लक्षात ठेवा, त्यावेळी इंदिरा गांधींचे निकटवर्तीय डॉक्टर करण सिंह, जे जम्मू काश्मीरच्या राजघराण्यातील होते, त्यांनी हिंदूंचं एकत्रीकरण करून हिंदू संमेलनं घेण्याची, विराट संमेलनं घेण्याची सुरुवात केली होती. काँग्रेस हिंदू संमेलन घेत होतं. दिल्ली, मथुरा, जोधपूर, पाटणा यासारख्या ठिकाणी काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये, काँग्रेस नेत्याच्या नेतृत्वामध्ये वेगवेगळी हिंदू संमेलनं घेतली होती आणि त्यात संघ परिवार आणि काँग्रेस परिवार एकत्रितपणे या संमेलनात सहभागी झाला होता. पुढे काँग्रेसचं नेहमीचं कचखाऊ धोरण आणि मुस्लिमांच्या लांगुल चालनाकरता हिंदूंच्याकडे दुर्लक्ष करण्याच्या धोरणामुळं हे सुटलं आणि पुढे हाच मुद्दा संघाने पुढे नेला. गुजरातच्या राजकारणाला इथून खरी दिशा मिळालेली होती. तुम्हाला आठवत असेल खाम हा विषय, खाम म्हणजे KHAM, खाम मधील क्षत्रिय, हरिजन, आदिवासी आणि मुस्लिम असा एकत्रित समूह जो होता तो गुजरातमध्ये काँग्रेसच्या मागे भक्कमपणे उभा होता. मला वाटतं उत्तर भारताची संपूर्ण स्थिती ही होती की हा खाम ना जो समूह आहे तो सगळा काँग्रेसच्या मागे भक्कमपणे उभा होता. आणि याच वेळी त्यावेळेस मला वाटतं गुजरातचे मुख्यमंत्री माधवसिंह सोळंकी असावेत. 1985 साली माधवसिंह सोळंकी यांनी अचानक आरक्षण वाढवण्याचा निर्णय घेतला आणि हे आरक्षण वाढवल्यामुळं त्या भागातल्या सवर्ण जाती ज्या असतात त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण होऊ लागला. अर्थात खाम हा समूह सोबत असल्यामुळं इथे गुजरातमध्ये काँग्रेसला फटका बसला नाही, मात्र लोकांच्या मधला असंतोष वाढू लागला होता. लक्षात ठेवा, माधवसिंह सोळंकी मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर पहिल्यांदा काँग्रेसनं गुजरातमधल्या 182 पैकी 149 जागा तिथे जिंकलेल्या होत्या आणि त्यानंतर या असंतोषाला बळी पडून एकाच वर्षात माधवसिंह सोळंकी यांना गुजरातचं मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं होतं. हे देखील तेवढंच महत्वपूर्ण आहे. पुढे बराच बदल होत गेला. चिमनभाई पटेल गुजरातचे मुख्यमंत्री झाले. चिमनभाई पटेल दीर्घकाळ मुख्यमंत्री राहिले आणि याच काळामध्ये नरेंद्र मोदी गुजरातच्या संघटनात्मक कार्यामध्ये रममान झालेले होते. ते तिथे संघटनात्मक कार्य करू लागलेले होते. पुढे सगळ्यांना ठाऊक आहे, मोदींच्या या सगळ्या कामगिरीमध्ये आपल्याला आणखी काही गोष्टी विसरून चालणार नाही. 1986 साली जेव्हा हे खामचा विषय चालू होता तेव्हा नरेंद्र मोदींनी अहमदाबादची मनपाची निवडणूक भाजपला एक हाती जिंकून दिली होती. वेगवेगळ्या यात्रांचं आयोजन, तुम्हाला आठवत असेल ती एक यात्रा निघालेली होती. त्यावेळेला मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे व्यवस्था प्रमुख होते, प्रांत व्यवस्था प्रमुख होते. म्हणजे ती यात्रा छोटे छोटे गडू सगळ्या जवळपास देशभरामध्ये 1.5 कोटी गंगाजल असलेल्या गडूंचं, तीर्थ असलेल्या गडूंचं वाटप करण्यात आलेलं होतं. ही सगळी यात्रा मोदींच्या नेतृत्वातली होती. 1986 साली या सगळ्या कामाच्या जोरावर नरेंद्र मोदींनी अहमदाबादची मनपा भाजपला जिंकून दिलेली होती. 1986 ला केवळ मनपा जिंकून दिली असं नव्हे,
तर अजून काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवल्या पाहिजेत. जेव्हा मोदींच्याकडं वेगवेगळ्या राज्यांची जबाबदारी देण्यात आली होती, तेव्हा हरियाणा, चंदीगडच्या मनपात यश मिळवणे, अकाली दल सोबत युती करून अकाली दलाला भारतीय जनता पक्षाशी जोडणे, हरियाणामध्ये वेगवेगळ्या जोडतोड करणे, तिथे युती करणे, हरियाणाची सत्ता आपल्या ताब्यात घेणे, चौटाला आणि भारतीय जनता पार्टी हे सूत्र कोण जुळवलं असेल तर ते नरेंद्र मोदींनी जुळवलेलं होतं. शांताकुमार यांना बाजूला करून प्रेमकुमार धूमल यांना मुख्यमंत्री करण्याची जी योजना होती ती मोदींची होती. अर्थात टाईट शेड्यूल झालं, पण पुढे हिमाचलची सत्ता धूमल यांना मुख्यमंत्री करून मोदींनी मिळवलेली होतीच. म्हणजे केवळ अहमदाबाद नव्हे तर चंदीगड सारखी मनपा, हरियाणातलं यश, हिमाचलमधलं यश, दिल्लीमधलं यश हे नरेंद्र मोदी यांच्या कर्तृत्वाचंच होतं, हे विसरून चालणार नाही. मोदींचं काम चालूच होतं. पुढे चिमनभाई पटेल यांची सत्ता गेली. चिमनभाई पटेल यांची सत्ता गेल्यानंतर केशुभाई पटेल गुजरातचे मुख्यमंत्री बनले. केशुभाई पटेल वाघेला यांच्यामध्ये प्रचंड वाद होते. या वादामध्ये मोदींना तिथून उचलण्यात आलं, दिल्लीला नेण्यात आलं. दिल्लीमध्ये त्यांच्यावरती मुख्य प्रवक्ता अधिक काही राज्यांची जबाबदारी अशी जबाबदारी देण्यात आली. भाजपनं कशीबशी मोठ्या बंडाळीनंतरची आपली सत्ता परत एकदा राखली. म्हणजे बराच पुलाखालून पाणी निघून गेलं होतं. केशुभाई पटेलांची सत्ता गेली, बंड झालं, मेहता मुख्यमंत्री झाले, पुन्हा अजून बंड होत गेली. हे सगळं तुम्ही पाहिलेलं आहे. 1998च्या याच्यामध्ये गुजरातच्या निवडणुकीत पुन्हा भाजपला यश मिळालं. केशुभाई पुन्हा गुजरातचे मुख्यमंत्री बनले. पण त्या पाठोपाठ गुजरातमध्ये एक संकटांची मालिका येऊ लागली. 9 जून 1998ला कांडला बंदरावरती एक प्रचंड मोठं वादळ आलं. कांडला बंदर उद्ध्वस्त झालं. गुजरातला मोठा धक्का होता. एवढा एकच धक्का नव्हता. पुढे 2000ला अहमदाबाद शहरामध्ये एक महाभयंकर पूर आला, त्यातही मोठं नुकसान झालं. पुढे 24 फेब्रुवारी त्याच्या आधी भूकंप झाला आणि भूकंपामध्ये सुद्धा गुजरातची मोठी हानी झाली आणि केशुभाई पटेल यांची प्रशासनावरची पकड जराशी ढिली होती आहे हे भाजपच्या लक्षात येऊ लागलं. इथे कोणीतरी द्यायला हवं, बदलायला हवं असं भाजपला वाटत होतं आणि भाजपनं ऑक्टोबर महिन्यात 2001 साली नरेंद्र मोदींना गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून पाठवलं आणि तिथून गुजरातच्या मुख्यमंत्री पदावर नरेंद्र मोदी विराजमान झाले. पुढे 2002 साली त्यांनी पोटनिवडणूक जिंकताच गोध्राची ती अभूतपूर्व अशी घटना घडली, अत्यंत वाईट अशी घटना घडली आणि ज्या घटनेनंतर मोदींचा गुजरात अशी गुजरातची ओळख निर्माण झाली. मोदी हे आभाळातून पडलेलं नेतृत्व नाही, तर मोदी आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये लढत लढत नियोजन करत निर्माण झालेले नेते आहेत. साधारणतः आता 8-8.5 वर्ष पंतप्रधान पदावर, त्याआधी 12-12.5 वर्ष मुख्यमंत्री पदावर, म्हणजे एकूण 21 वर्षाचा मोदींचा मुख्यमंत्री आणि पंतप्रधान पदाचा कार्यकाळ आणि त्याच्या आधी राजकीय पक्षाचे एक नियोजन करणारे प्रमुख व्यक्ती म्हणून केलेलं काम, त्यांनी मिळवलेलं यश हे बघणं आवश्यक आहे. मोदी समजून घेताना या सगळ्या गोष्टी तटस्थपणे समजून घेणं आवश्यक आहे. मोदींचं टोकाचं समर्थन करणारे आणि मोदींचं टोकाचा विरोध करणाऱ्या या माणसांना नरेंद्र मोदी यांची कारकीर्द समजावी यासाठी मराठीतलं हे पुस्तक खूपच उत्तम आहे आणि ते आपण नक्की वाचावं अशी माझी विनंती आहे. राजहंस प्रकाशननं प्रकाशित केलेलं हे पुस्तक आहे. आता तुम्हाला स्क्रीनवर काही नंबर दिसतील ज्यावरून तुम्ही हे पुस्तक मागवू शकता. प्रशांत दीक्षित यांचेही नंबर आपल्याला स्क्रीनवर दिसतील, प्रकाशकाचेही नंबर आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत. प्रशांत दीक्षित यांच्याकडून पुस्तक मागवण्यासाठी आपण 98-210 38-816 या नंबरवर संपर्क करू शकता. दुसरा एक आहे 83-90-22-13-75 इथेही आपण संपर्क करू शकता. राजहंस प्रकाशनकडे या पुस्तकाची मागणी करण्यासाठी 020-244-73-459 या क्रमांकावर देखील आपण पुस्तकाची मागणी करू शकता. आणि अर्थात कोणतंही पुस्तक हवं असेल तर अॅनालायझरच्या वतीनं एक सर्वोत्तम मार्ग आम्ही तुम्हाला सांगतो, तो म्हणजे श्रीकांत उमरीकर, त्यांचाही नंबर देतो आहे. त्या नंबरवरती आपण संपर्क करून त्यांच्याकडून देखील हे पुस्तक मागवून घेऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईकही करू शकता आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनल बघायला
सबस्क्राईबही करू शकता. धन्यवाद.